नमस्कार मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या सर्व मराठमोळ्या प्रेक्षकांनो, मी माझ्या ओळख आपल्या महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मी हा यूट्यूब चॅनल खास आपल्या गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासातील काही रंजक गोष्टी, महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे, महत्त्वाची ठिकाणे, महत्त्वाची व्यक्तिमत्वे, महत्त्वाच्या घडामोडी यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चालू केला आहे. माझी ही आणि येणाऱ्या व्हिडिओज आपणा सर्वांना नक्कीच आवडतील अशी मी आशा बाळगतो. माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबावे, जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन येईल. चला तर मग आपण आपल्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात प्रभावशाली, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा राज्याबद्दल, म्हणजे महाराष्ट्राबद्दल. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांपासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेले हे राज्य केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर इतिहास, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि राजकारण या सर्वच क्षेत्रांमध्ये भारताला दिशा देणारे राज्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये, राजकारण आणि प्रशासन, आर्थिक ताकद, प्रसिद्ध पर्यटन स्थळे, महान व्यक्तिमत्वे आणि महाराष्ट्राचे भारतातील महत्त्व. चला तर मग सुरू करूया महाराष्ट्राची अद्भुत सफर. सर्वप्रथम आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास सुमारे 2000 वर्षांपासून सुरू होतो. ईसपूर्व 2ऱ्या शतकात महाराष्ट्रावर सातवाहन राजवंश राज्य करत होते. सातवाहन साम्राज्य हे दख्खन भागातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यांपैकी एक होते. या काळात व्यापार, संस्कृती आणि कला यांचा मोठा विकास झाला. विशेषतः बौद्ध धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला. या काळातच महाराष्ट्रात अनेक सुंदर लेण्या कोरल्या गेल्या. त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे अजंता केव्ज आणि एलोरा केव्ज. या लेण्यांमधील शिल्पकला आणि भित्तिचित्रे आजही जगाला आश्चर्यचकित करतात. सातवाहनांनंतर महाराष्ट्रावर अनेक राजवंशांनी राज्य केले. यामध्ये चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव राजवंशांचा समावेश होतो. विशेषतः राष्ट्रकूट काळात वेरूळ येथील अद्भुत कैलास मंदिर बांधले गेले. हे मंदिर एका मोठ्या दगडातून कोरलेले जगातील सर्वात मोठे शिल्प मंदिर मानले जाते. यानंतर 13व्या शतकात दिल्ली सल्तनत आणि पुढे मुघल साम्राज्याचा प्रभाव महाराष्ट्रावर वाढू लागला. मात्र या काळातही महाराष्ट्रात स्वाभिमानाची ज्योत जिवंत होती. 17व्या शतकात महाराष्ट्राच्या इतिहासात एक महान परिवर्तन घडले. इ. 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि अत्यंत धैर्याने मुघल आणि आदिलशाही सत्तेविरुद्ध लढा दिला. त्यांनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अनेक किल्ले जिंकले आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यातील महत्त्वाचे किल्ले म्हणजे रायगड किल्ला, सिंहगड किल्ला, प्रतापगड किल्ला. इ. 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्य अधिकृतपणे स्थापन झाले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले मराठी छत्रपती झाले. शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याचा विस्तार पुढे चालू राहिला. पुढे पेशव्यांच्या काळात पुणे हे मराठा साम्राज्याचे राजकीय केंद्र बनले. या काळात मराठा साम्राज्य उत्तरेत दिल्लीपर्यंत पसरले. पुण्यातील शनिवारवाडा हा पेशव्यांच्या सामर्थ्याचा प्रतीक मानला जातो. मुघलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इ. 1761 साली पानिपतच्या 3ऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमद शाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठा साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान बसवल्यावर मराठे व ब्रिटिश यांच्यात इ. 1777-1818च्या दरम्यान 3 युद्धे झाली. इ. 1819 मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या प्रभुत्वाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयीसुविधा आणल्या. परंतु त्यांच्या पक्षपाती निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. ब्रिटिश राजवटीच्या काळात महाराष्ट्राने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले. यातील महत्त्वाचे नेते म्हणजे बाळ गंगाधर टिळक, विनायक दामोदर सावरकर. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या सणांना सार्वजनिक स्वरूप देऊन लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात 105 व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर 1 मे 1960ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी घोषित करण्यात आली. महान राष्ट्र या नावावरून महाराष्ट्र असे हे नाव पडले. आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या भूगोलाबद्दल. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे, तर लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 11 कोटी आहे. या राज्याची भौगोलिक रचना अतिशय वैविध्यपूर्ण आहे. एका बाजूला अरबी समुद्राची सुंदर किनारपट्टी, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा आणि विस्तीर्ण दख्खन पठार. महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा, संत मुक्ताई, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे या राज्यास संतांची भूमी असे देखील म्हटले जाते. पंढरपूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. याच महाराष्ट्रात प्रसिद्ध शेगावचे गजानन महाराज संस्थान आहे, जे जगभरात स्वच्छतेसाठी आणि तेथील सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी आनंदसागर एक प्रेक्षणीय स्थळ पर्यटकांचे आकर्षण आहे. महाराष्ट्राला मोठा निसर्ग वारसा आणि संतांचा इतिहास लाभला आहे. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत. मुंबई हे भारतातील टॉप शहर आहे आणि येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेट खेळाडू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजवणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळाडू महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम मध्य दिशेला आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे व खूप मोठे क्षेत्र पठारी आहे. दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. सर्व प्रकारची शेती महाराष्ट्रात केली जाते. यामध्ये मुख्यतः कपास, ज्वारी, गहू, सोयाबीन, हरभरा, सोयाबीन यासारख्या अनेक प्रकारच्या पिकांचा समावेश आहे. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशील राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र भारताच्या पश्चिम भागात स्थित आहे. या राज्याच्या सीमा पुढील राज्यांशी जोडलेल्या आहेत. उत्तरेला गुजरात आणि मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, दक्षिणेला कर्नाटक, दक्षिण पूर्वेला तेलंगणा, पश्चिमेला अरबी समुद्र. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 3,07,713 चौकिमी आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे, जी भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्राच्या भूगोलात सर्वात महत्त्वाची पर्वतरांग म्हणजे वेस्टर्न घाट्स, ज्याला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग असे म्हणतात. ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या पश्चिम भागातून उत्तर ते दक्षिण पसरलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगेमुळे कोकण किनारपट्टी तयार झाली, अनेक किल्ले बांधले गेले आणि राज्यात भरपूर पाऊस पडतो. सह्याद्रीतील काही प्रसिद्ध ठिकाणे महाबळेश्वर, माथेरान, हरिश्चंद्रगड हे आहेत. सह्याद्रीच्या पूर्वेला विस्तीर्ण दख्खन पठार आहे. या पठारावर महाराष्ट्रातील मोठा भाग वसलेला आहे. महाराष्ट्रातील नद्या शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या पुढीलप्रमाणे. गोदावरी नदी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. भीमा नदी ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. ही नदी पुणे आणि सोलापूर भागातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तापी नदी ही नदी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून वाहते. महाराष्ट्राचा भूगोल 4 प्रमुख भागांमध्ये विभागला जातो. कोकण किनारपट्टी, अरबी समुद्रालगत असलेला हिरवा आणि सुंदर प्रदेश म्हणजे कोकण. येथील प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र हा भाग शेती आणि उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. येथील काही मुख्य शहर म्हणजे पुणे. मराठवाडा. मराठवाडा या भागात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यातील काही महत्त्वाची ठिकाणे अजंठा केव्ज, एलोरा केव्ज,
विदर्भ प्रदेश हा जंगल आणि शेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील मुख्य शहर नागपूर हे आहे. महाराष्ट्रात अनेक राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये आहेत. त्यापैकी काही प्रसिद्ध वनक्षेत्रे ताडोबा नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क हे आहेत. येथे वाघ, बिबट्या, हरिण आणि अनेक पक्षी आढळतात. म्हणूनच महाराष्ट्राचा भूगोल केवळ सुंदरच नाही तर आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा राजकीय वारसा. उद्योग, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक परंपरेबरोबरच महाराष्ट्राचं राजकारणही देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आले आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत अनेक नेत्यांनी या राज्याचं नेतृत्व केले आहे. या भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास, प्रमुख राजकीय पक्ष, पहिले मुख्यमंत्री ते सध्याचे मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचं शासन मुख्यमंत्री चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर, महाराष्ट्राची उपराजधानी, येथे होते. महाराष्ट्रात 2 विधानसदने आहेत. विधानसभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरित्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत 67 प्रतिनिधी असतात. त्यापैकी राज्यसभेत 19 प्रतिनिधी तर लोकसभेत 48 प्रतिनिधी असतात. महाराष्ट्रात संसदीय लोकशाही पद्धतीची शासन व्यवस्था आहे. राज्य सरकारचे प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत, जे 5 डिसेंबर 2024 पासून या पदावर कार्यरत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ मिळून राज्य प्रशासन चालवतात. सध्या महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार. सन 2026 मध्ये सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते. ते 1960 ते 1962 या कालावधीत मुख्यमंत्री होते आणि त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मानले जाते. त्यानंतर अनेक महत्त्वाचे मुख्यमंत्री झाले. काही महत्त्वाचे मुख्यमंत्री असे आहेत: वसंतराव नाईक, कालावधी 1963 ते 1975. महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री शरद पवार हे राहिलेले आहेत. त्यांनी सहकारी चळवळीचा विकासही केला होता. त्यानंतर विलासराव देशमुख हेही काही काळ मुख्यमंत्री होते. त्यांनी उद्योग आणि पायाभूत सुविधांचा उत्तम प्रकारे विकास केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 2019 आणि पुन्हा 2024 पासून मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तसेच उद्धव ठाकरे हेही 2019 ते 2022 या काळात मुख्यमंत्री होते. आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे 2022 ते 2024 या कालावधीसाठी कार्यरत होते. या कालामध्ये बऱ्याच काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यातील काही पुढीलप्रमाणे आहेत. 1. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. 1950च्या दशकात मराठी भाषिक राज्यासाठी मोठे आंदोलन झाले. या चळवळीला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन म्हणतात. या आंदोलनामुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 2. सहकारी चळवळ. महाराष्ट्रात साखर कारखाने आणि सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला. 3. 2019 मधील राजकीय घडामोडी. 2019 मध्ये महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केली होती. अशा प्रकारची युती ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच युती होती. त्या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले. 4. 2022 मधील राजकीय बदल. 2022 मध्ये शिवसेनेतील बंडामुळे शिवसेना पक्षाचे 2 गट तयार झाले होते. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट. यातील एकनाथ शिंदे गट भाजप यांच्यासोबत मिळून नवीन सरकार स्थापन केले होते. सध्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, इंडियन नॅशनल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे काही महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात बरेच महत्त्वाचे नेते होऊन गेले आणि काही अजूनही आहेत.
त्यातील काही असे आहेत: यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, अजित पवार, शरद पवार, राजसाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ. गेल्या 6 दशकांत महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक चढउतार पाहिले आहेत. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून ते आधुनिक विकास प्रकल्पांपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकत आले आहे. आजही महाराष्ट्र भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि म्हणूनच अभिमानाने म्हणावेसे वाटते, जय महाराष्ट्र. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. भारताच्या आर्थिक विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र. उद्योग, वित्तीय सेवा, शेती, IT, चित्रपटसृष्टी आणि व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई हे शहर जगातील प्रमुख आर्थिक केंद्रांपैकी एक मानले जाते. आजच्या या भागात आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ताकद, प्रमुख उद्योग, शेती आणि भारताच्या विकासात त्याचे योगदान जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही भारतातील सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था मानली जाते. भारताच्या एकूण GDPमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. या राज्याची अर्थव्यवस्था उद्योग, सेवा क्षेत्र आणि शेती या 3 प्रमुख आधारांवर उभी आहे. विशेषतः मुंबई हे शहर भारताचे आर्थिक हृदय मानले जाते. येथेच भारतातील सर्वात जुनी स्टॉक एक्सचेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थित आहे. याशिवाय अनेक मोठ्या बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्था मुंबईमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य मानले जाते. राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रे अशी आहेत: पुणे हे ऑटोमोबाईल आणि IT उद्योगसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक हे वाईन आणि उत्पादन उद्योगसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर हे लॉजिस्टिक्स आणि उद्योगसाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर हे उत्पादन आणि औद्योगिक केंद्रासाठी प्रसिद्ध आहे. पुणे परिसरात अनेक मोठ्या वाहन कंपन्यांचे कारखाने आहेत. तसेच IT क्षेत्रातही पुणे आणि मुंबई मोठी केंद्रे बनली आहेत. महाराष्ट्रातील आणखी एक मोठा उद्योग म्हणजे चित्रपटसृष्टी. भारताची प्रसिद्ध हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवूड ही मुंबईमध्ये आहे. दरवर्षी येथे शेकडो चित्रपट तयार होतात आणि हजारो लोकांना रोजगार मिळतो. या उद्योगामुळे पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही मोठा फायदा होतो. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीचाही मोठा वाटा आहे. राज्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. मुख्य पिके म्हणजे ऊस, कापूस, सोयाबीन, मका, कांदा, तांदूळ, द्राक्षे इत्यादी. विशेषतः नाशिक हे शहर भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते. तसेच येथील लासलगाव या ठिकाणी सर्वात मोठी कांदा बाजारपेठ ही आहे. तसेच महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचीही मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीमुळे व्यापाराला मोठी चालना मिळाली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई पोर्ट हे आहेत. ही बंदरे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. काही महत्त्वाचे प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग हे आहेत. हे प्रकल्प राज्याच्या आर्थिक विकासाला अधिक वेग देत आहेत. तसेच शेअर मार्केटमध्ये सध्या देशात सर्वात जास्त इन्व्हेस्टर हे महाराष्ट्रातील आहेत. सन 1970 नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारताच्या अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी 13% महाराष्ट्राचे योगदान आहे. 64.14% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी GSDP 46% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो. उद्योग, वित्तीय सेवा, शेती आणि व्यापार यांच्या जोरावर महाराष्ट्र आज भारतातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. मुंबईसारखे जागतिक आर्थिक केंद्र, पुण्यासारखे औद्योगिक शहर आणि शेतीची समृद्ध परंपरा यामुळे महाराष्ट्र भारताच्या विकासाचा प्रमुख आधार बनला आहे. म्हणूनच महाराष्ट्राला भारताची आर्थिक शक्ती असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रे. इतिहास, अध्यात्म, निसर्ग आणि संस्कृती यांचा सुंदर संगम जिथे दिसतो ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. सह्याद्रीच्या किल्ल्यांपासून ते अरबी समुद्राच्या सुंदर किनाऱ्यांपर्यंत, प्राचीन लेण्यांपासून ते आधुनिक शहरांपर्यंत महाराष्ट्रात पर्यटनासाठी असंख्य आकर्षक ठिकाणे आहेत. आजच्या या भागात आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत. ऐतिहासिक आणि जागतिक वारसा स्थळे.
महाराष्ट्राचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे आणि त्याची साक्ष देणारी अनेक ऐतिहासिक स्थळे येथे आढळतात. त्यामधील सर्वात प्रसिद्ध स्थळ म्हणजे अजंता केव्ज. या लेण्या सुमारे 2000 वर्षांपूर्वी कोरल्या गेल्या असून त्यामध्ये बौद्ध धर्माशी संबंधित सुंदर भित्तिचित्रे आणि शिल्पकला आढळते. तसेच एलोरा केव्ज हे आणखी एक जागतिक वारसास्थळ आहे. येथील कैलास मंदिर हे एका मोठ्या दगडातून कोरलेले जगातील सर्वात मोठे शिल्पमंदिर मानले जाते. तसेच मुंबई येथील एलिफंटा केव्ज ह्यासुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. याशिवाय सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असलेले रायगड फोर्ट हे मराठा साम्राज्याची राजधानी होते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळे. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत, ज्यामुळे दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध स्थळ म्हणजे शिर्डी साईबाबा टेम्पल, जे साईबाबांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच पंढरपूर विठ्ठल टेम्पल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. आळंदी आणि देहू हे सुद्धा वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. प्रसिद्ध आषाढी वारी ही सुद्धा या ठिकाणांवरून सुरू होते. शिवाय नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर टेम्पल, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले भीमाशंकर टेम्पल आणि वेरूळ येथील घृष्णेश्वर टेम्पल हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3 महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहेत. महाराष्ट्रातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध गणेश यात्रा म्हणजे अष्टविनायक यात्रा. अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे भगवान गणपती. अष्टविनायक म्हणजे गणपतीची 8 पवित्र मंदिरे. ही सर्व मंदिरे वेगवेगळ्या स्वरूपातील गणपतीचं दर्शन घडवतात आणि प्रत्येक मंदिरामागे एक वेगळी पौराणिक कथा आहे. आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊ. परंपरेनुसार अष्टविनायक यात्रा मोरगावपासून सुरू करून पुन्हा मोरगावमध्ये समाप्त केली जाते. प्रसिद्ध हिल स्टेशन. सह्याद्री पर्वतरांगांमुळे महाराष्ट्रात अनेक सुंदर हिल स्टेशन आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे महाबळेश्वर, जे थंड हवामान आणि सुंदर दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच लोणावळा आणि माथेरान ही मुंबई आणि पुण्याजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. पंचगडी येथील टेबल लँड आणि सुंदर निसर्गदृश्ये पर्यटकांना खूप आकर्षित करतात. कोकणातील सुंदर समुद्रकिनारे. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी अत्यंत सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेली आहे. त्यापैकी प्रसिद्ध समुद्रकिनारे म्हणजे अलिबाग, गणपतीपुळे, तारकर्ली. तारकर्ली येथील स्वच्छ पाणी आणि स्कुबा डायव्हिंगसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य. महाराष्ट्रात अनेक राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे ताडोबा नॅशनल पार्क, जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मुंबईजवळील संजय गांधी नॅशनल पार्क हे शहराच्या मध्यभागी असलेले एक अनोखे जंगल आहे. याशिवाय मेळघाट टायगर रिझर्व्ह आणि चंदोली नॅशनल पार्क देखील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव सुद्धा खूप दिमाखात साजरा केला जातो. आता आपण गणेश उत्सवमध्ये भेट देण्यासारखी काही स्थळे बघणार आहोत. यातील महत्त्वाचे स्थळ म्हणजे मुंबई. मुंबई हे गणेश उत्सवसाठी सर्वात प्रसिद्ध स्थळ आहे. येथील सर्वात प्रसिद्ध गणपती म्हणजे लालबागचा राजा. दरवर्षी लाखो भाविक या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच सिद्धिविनायक टेम्पल हे मंदिर देखील गणपती भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. त्यानंतर पुणे येथे सुद्धा गणेश उत्सव दिमाखात साजरा केला जातो. येथे मानाचे 5 गणपती अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे दागडूशेठ हलवाई गणपती टेम्पल. याशिवाय कासबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुलशीबाग गणपती हे पुण्याचे मानाचे गणपती म्हणून ओळखले जातात. कोकणात गणेश उत्सव विशेष पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गावोगावी घरगुती गणपती बसवले जातात आणि सर्व कुटुंबीय एकत्र येऊन हा सण साजरा करतात. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात गणेश उत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. गणेश उत्सव हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृती, एकता आणि परंपरेचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र येतात, संस्कृती जपतात आणि आनंद साजरा करतात. म्हणूनच गणेश उत्सव हा महाराष्ट्राच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. यात आपण आपल्या राज्याची राजधानी म्हणजे मुंबई येथील काही महत्त्वाची स्थळेही बघू. यात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे इंग्रजकालीन रेल्वे स्टेशन असून अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारखे आहे. तसेच गेटवे ऑफ इंडिया आणि त्यांच्यासमोरील ताज हॉटेल. त्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्क, सिद्धिविनायक टेम्पल, मरीन ड्राईव्ह, मंत्रालय असे बरेच ठिकाण बघण्यासारखे आणि भेट देण्यासारखे आहेत. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्वे.
इतिहास, संस्कृती, समाजसुधारणा आणि राष्ट्रनिर्माण या सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने भारताला अनेक महान व्यक्तिमत्वे दिली आहेत. स्वराज्याची स्थापना करणारे शूर योद्धे, समाजातील अन्यायाविरुद्ध लढणारे समाजसुधारक, तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे क्रांतिकारक अशा अनेक महान व्यक्तींमुळे महाराष्ट्राची ओळख अधिक समृद्ध झाली आहे. आज आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1630 शिवनेरी किल्ल्यावर जन्म. 1645 स्वराज्य स्थापनेची शपथ. 1674 रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि मुघल व आदिलशाही सत्तेविरुद्ध यशस्वी संघर्ष केला. त्यांनी किल्ल्यांची मजबूत व्यवस्था, आरमाराची स्थापना आणि न्यायपूर्ण प्रशासन निर्माण केले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1657 जन्म. 1681 मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले. 1689 औरंगजेबाच्या सैन्याने पकडले. संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याविरुद्ध अत्यंत शूरपणे लढा दिला. अत्यंत कठोर अत्याचार सहन करूनही त्यांनी स्वराज्याशी कधीही विश्वासघात केला नाही. त्यांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्याची लढाई पुढे चालू राहिली. संत ज्ञानेश्वर. भक्तीच्या चळवळीतील महान संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1275 जन्म. 1290च्या सुमारास ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती. 1296 आळंदी येथे समाधी. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर करून ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. त्यांनी सामान्य लोकांपर्यंत अध्यात्म आणि ज्ञान पोहोचवले. संत तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायातील महान संत म्हणजे तुकाराम महाराज. त्यांना वारकरी संप्रदायाची पताका असेही संबोधले जाते. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1608 जन्म. देहू. 1630 ते 1640 अभंगरचना. 1649 वैकुंठगमन. तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या अभंगांचा प्रभाव आजही महाराष्ट्राच्या संस्कृतीवर मोठ्या प्रमाणावर आहे. संत गाडगेबाबा. महान समाजसुधारक म्हणजे गाडगेबाबा. संत गाडगेबाबा यांचे लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती करण्यासाठी खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1876 जन्म. 1900 ते 1950 समाजप्रबोधन आणि स्वच्छता चळवळ. 1956 निधन. गाडगेबाबांनी स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धेविरुद्ध मोठा लढा दिला. ते गावोगावी फिरून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावत असत. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले. समाज सुधारणेच्या क्षेत्रात मोठे योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1827 जन्म. 1848 पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू. 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना. फुले दाम्पत्याने समाजातील जातीभेद, स्त्री शिक्षण आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध मोठी लढाई दिली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1891 जन्म. 1927 महाड चौदार तळे सत्याग्रह. 1947 भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष. 1950 भारतीय संविधान लागू. त्यांनी दलित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान देणारे नेते म्हणजे बाळ गंगाधर टिळक. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1856 जन्म. 1981 केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू. 1993 सार्वजनिक गणेशोत्सव सुरू. टिळकांचे प्रसिद्ध वाक्य होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सावित्रीबाई फुले. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या कालरेषा अशा आहेत. 1831 जन्म. 1848 मुलींसाठी पहिली शाळा सुरू. 1997 प्लेग रुग्णांची सेवा करताना निधन. त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्कांसाठी मोठे कार्य केले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे शौर्य,
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची भक्ती परंपरा आणि संत गाडगेबाबांचे समाजकार्य, फुले दाम्पत्याची समाज सुधारणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीतील योगदान आणि लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्यलढा या सर्व महान व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्राच्या संस्कृती आणि इतिहासाला एक अनोखी दिशा दिली आहे. आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ह्या सर्व महान व्यक्तिमत्वांची डिटेल माहिती घेणार आहोत. या सर्व महान व्यक्तींमुळेच महाराष्ट्राला संत, योद्धे आणि समाजसुधारकांची भूमी म्हटले जाते. मित्रांनो, समृद्ध इतिहास, परंपरा आणि विविधतेने भरलेली संस्कृती असलेली भूमी म्हणजे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्राची संस्कृती ही संत परंपरा, लोककला, संगीत, नृत्य आणि सण उत्सवा यांचा सुंदर संगम आहे. येथे संतांच्या अभंगांपासून ते लोकनृत्यांपर्यंत अनेक सांस्कृतिक परंपरा जपल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत संतांचा मोठा वाटा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर संतांनी अभंग आणि कीर्तनांच्या माध्यमातून भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. महाराष्ट्रातील संगीत आणि लोककलांमध्ये लावणी, तमाशा, पोवाडे आणि गोंधळ यांचा विशेष उल्लेख केला जातो. पोवाड्यांच्या माध्यमातून छत्रपतींच्या शौर्यकथा गायल्या जातात, तर लावणी हे महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकनृत्य आहे. सण उत्सवांच्या बाबतीतही महाराष्ट्र अत्यंत समृद्ध आहे. विशेषतः गणेश चतुर्थी, मकर संक्रांती, गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दिवाळी हा सण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. तसेच आषाढी एकादशी ही पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. खाद्य संस्कृतीतही महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. वडापाव, मिसळपाव आणि पुरणपोळी हे पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच संत परंपरा, लोककला, संगीत, सण आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ यांचा संगम म्हणजे महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती. इतिहास, शौर्य, अध्यात्म, संस्कृती आणि आधुनिक प्रगती यांचा अद्भुत संगम म्हणजे महाराष्ट्र. सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगांमध्ये उभे असलेले किल्ले आजही स्वराज्याच्या पराक्रमाची आठवण करून देतात. या भूमीवर जन्म झाला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि त्यांचे शौर्य पुढे नेणारे संभाजी महाराजांचे बलिदानही या भूमीने पाहिले. संत परंपरेत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांनी भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला, तर गाडगेबाबांनी समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचा संदेश दिला. अजिंठा वेरूळच्या प्राचीन लेण्यांपासून ते मुंबईच्या आधुनिक गगनचुंबी इमारतींपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमान दोन्हीही तितकेच प्रेरणादायी आहेत. भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई, उद्योग आणि शिक्षणाचे केंद्र पुणे, तसेच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थळांनी भरलेला संपूर्ण महाराष्ट्र आज भारताच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सह्याद्रीचे किल्ले, कोकणातील समुद्रकिनारे, संतांची परंपरा, समृद्ध संस्कृती आणि मेहनती लोक या सर्व गोष्टी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख देतात. म्हणूनच महाराष्ट्र हा केवळ एक राज्य नाही, तर तो इतिहास, संस्कृती आणि अभिमानाची जिवंत परंपरा आहे. आणि म्हणूनच प्रत्येक मराठी मनातून एकच आवाज येतो, जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपल्या गौरवशाली महाराष्ट्र या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून भविष्यातील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. आपला लाईक आणि सबस्क्राईब मला नक्कीच अशा नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.